नमस्कार मित्रांनो, मी कोकणी परेश या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता तो ब्लॉग आहे जो फागपंचमीपासून 9व्या दिवशी आमच्या श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिराकडून जी आपली मानाची पालखी आहे ती पालखी आम्ही कशी सजवतो, ती सजवल्यानंतर त्या पालखी आम्ही मंदिराच्या बाहेर आणल्यानंतर संध्याकाळची जवळजवळ 5 वाजता त्याच्यानंतर मग ती पालखी आम्ही आमच्या मंदिराच्या परिसराच्या आवारात नाचवतो। त्यानंतर जे ठराविक ठिकाण आहे तिथे सुद्धा पालखी नाचवली जाते। आमचे जे मावळवाडीतले गावटे आहेत विनोद काशीराम पवार त्यांच्याकडे ही पालखी जाते। तर ती पालखी जाण्याच्या मधल्या ज्या रस्त्यामध्ये जे आजूबाजूची घरे आहेत ते घरांमध्ये सुद्धा पालखीची आरती होते, पाय धुतले जातात। त्याच्यानंतर मग जवळजवळ 6-6:30 पर्यंत आमची जी पालखी आहे ती आमच्या मावळवाडीतल्या गावठ्यांकडे पोहोचते। तिथे मग सगळं त्या पालखीची पूजा अर्चना केली जाते। त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला जातो। तोपर्यंत बाकी सगळ्यांना चहा पाणी झाल्यानंतर मग आम्ही आपल्या घरी येतो आणि त्यानंतर मग 8 वाजता पालखी आमची पुन्हा सानेवरती येते। सानेवरती येताना मावळवाडी, 24वाडी आणि आमची 7व्यावाडी आहे त्यातल्या ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्या पालखीचे पाय धुवून त्याच्या मग सगळ्या महिला लाईनमध्ये उभ्या राहून आरती केली जाते। त्याच्यानंतर थोडा वेळ पालखी नाचल्यानंतर मग आम्ही पालखी आमचा जो 9वा दिवस होता होम पेटल्यानंतर त्याला पालखी ती अशी त्याला एक प्रदक्षिणा घातल्यानंतर ते आमच्या सानेवर आणून विराजमान होते। तर हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। देवता वरदान चंडी देवीचं आज होळीला सुरुवात होत आहे आणि आज पालखी देवळातून गावठ्यांकडून सावण्यावर जाणार आहे। होळीला सुरुवात होते। आम्हा सर्वांना विनंती आहे संपूर्ण ग्रामवासियांना की हा होळीचा सण आपलं सानीचं उद्घाटन झालेलं आहे, आपल्या आनंदात पार पडलं, उत्साहात साजरा झाला। आज गावगावचे व इतर गावचे लोक सुद्धा येऊन गेले, त्यांनी हे आनंद व्यक्त करायचा आहे आणि हा सण
एकमेकांना सहकार्य करून सर्वांना सांभाळून घ्यायचं आहे. भले कोणाचं काय चुकलं असेल काय असेल पण त्याच वेळी तिथे आपण हे करायचं नाही, एकमेकांना समजून तो सर्व हे करायचं. तेव्हा सर्वांना विनंती करेन की हा सण सालाबादप्रमाणे आनंदाने उत्साहाने साजरा व्हावा अशी सालाबादप्रमाणे आजपासून आपला शिवगोत्सव चालू होता. तुझी पालखी सजवलेली आहे अशी आतापर्यंत परवाने सगळ्या व्यवस्थित पार पाडल्यात. काही अडीअडचण नाही येता, काही वादविवाद नव्हता. तशी आता काय 10 दिवसाची आपली परवानगी आहे ती तशीच पार पाड आणि कोणतीही काय अडचण असली तर दूर कर आणि सगळ्यांना सुखात ठेव. ढोले ढोले वाजवा ढोले.
मी तुम्हाला काय सासू कुठं मोबाईल